प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया. पेंटेकॉस्ट दिनानंतरचा हा 11वा रविवार आहे आणि विशेष करून जो आजचं थीम आहे किंवा जो विषय आहे त्याकडे आपण जाण्यापूर्वी आजचा जो विषय आहे, आपल्या बोलण्यावरून आपण कसे आहोत हे कळतं. कारण मनातलेच विचार शब्दाद्वारे आपण व्यक्त करीत असतो. आपल्या बोलण्यावरून आपण कसे आहोत हे कळते, कारण मनातलेच विचार शब्दाद्वारे आपण व्यक्त करीत असतो. प्रार्थना करूया. हे माझ्या जीवा, परमेश्वराचं धन्यवाद कर. हे माझ्या सर्व अंतर्यामा, त्याचे सर्व उपकार विसरू नकोस. स्तुतीस पात्र गौरवशाली प्रभू परमेश्वरा, आहोत तसं तुझं पुढं नतमस्तक होत असताना प्रथमामधीन पाप्यांच्या अंतःकरणाचा, मनाचा, आचारांचा, विचारांचा, उच्चारांचा ताबा तू घे. प्रभू परमेश्वरा, गत मागील आठवडाभर सांभाळ केलास. लागणाऱ्या सर्व गोष्टींचा पुरवठा तू तुझ्या स्वर्गीय भांडारातनं देऊ केलास. या तुझ्या महान दयेबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती आणि गौरव करतो. पेंटेकॉस्ट दिनानंतरच्या या 11व्या रविवारी प्रभू परमेश्वरा, तुझी स्तुती, स्तवणं, गौरव, तुझ्या नामाला मान महिमा गौरव देण्यासाठी आम्ही या मंडळीमध्ये एकत्रित जमलो असताना प्रभू परमेश्वरा, प्रथम आम्हा लेकरांना प्रभू परमेश्वरा तुझं दैवी आशीर्वाद दे. आणि विशेषतः जे वचन आम्हाकरता आहे प्रभू परमेश्वरा, ते समजण्यास आम्हाला शुद्ध असं अंतःकरण आणि मन दे. प्रभू परमेश्वरा, माझी कोणती योग्यता अथवा पात्रता नसताना देखील प्रभू परमेश्वरा, तुझ्या वचनांची सेवा करण्यासाठी प्रभू परमेश्वरा या तुझ्या पवित्र पुलपीठवर उभा करीत आहेस. याबद्दल मी तुझी मनापासून आभार आणि उपकार मानतो. प्रभू परमेश्वरा, माझ्या ओठाची बेला स्पर्श कर, पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन कर. आणि प्रभू परमेश्वरा, तुझ्या राज्याच्या वाढीसाठी आणि गौरवासाठी प्रभू परमेश्वरा, जे आजचं वचन आहे, जे आजचं आमचं थीम आहे, ते आम्हासाठी आध्यात्मिक लाभाचं घडू दे, अशी तुझ्या चरणी नम्रतेची प्रार्थना करतो. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्याकडून आणि प्रिय नावात ही प्रार्थना केली म्हणून तो आई. आमेन. प्रियांनो, आजचे जे शास्त्रपाठ आपण वाचलेले आहेत, यामध्ये स्तोत्र 141 1 ते 5 या स्तोत्रांपर्यंत, इर्मया संदेष्टा याचं 23वा अध्याय 23 ते 32 या वचनांपर्यंत, याकोबाचं पत्र जे वाचलेलं आहे 3रा अध्याय 1 ते 12 या वचनांपर्यंत, आणि शुभवर्तमान जे आहे 12वा अध्याय 31 ते 37 या वचनांपर्यंत. आजच्या मननचिंतनाकरिता मी केवळ आज याकोबाचं जे पत्र आहे 3रा अध्याय आणि 1 ते 12 या वचनांवर अधिक भर देणार आहे, की जेणेकरून याकोब आपणांना या ठिकाणी सांगत आहे की जिभेवर ताबा ठेवणे, जिभेवर ताबा ठेवणे. परंतु त्या अर्थी अगोदर मी एक वचन घेत आहे. आमच्या जिभेवर ताबा कसा राहतो आणि आमच्या जिभेवरचा ताबा कसा सुटतो. पहिलं मी इयोब याचा 2रा अध्याय 9 आणि 10 वचन हे घेतलेलं आहे. तेव्हा त्याची स्त्री त्याला म्हणाली, तुम्ही अजून सत्व धरून राहायला आहात काय? देवाचे नाव सोडून द्या आणि मरून जा. तो तिला म्हणाला, धर्महीन स्त्रियेप्रमाणे तू बोलतेस. देवापासून सुखच घ्यावे आणि दुःख घेऊ नये काय? या सर्व प्रसंगी इयोबाने आपल्या वाचेने काहीही पाप केले नाही. 2 शब्दरचना आहे यामध्ये. इयोबाची स्त्री या ठिकाणी काय म्हणत आहे, तिच्या अंतःकरणातनं काय बाहेर पडत आहे आणि इयोबाच्या अंतःकरणातनं काय बाहेर पडत आहे, याकरिता मी प्रथम 2 वचनं आपणापुढे ठेवलेले आहेत. स्त्री काय म्हणत आहे, त्याची काय सत्व धरून राहिलात? देवाचे नाव सोडून द्या आणि मरून जा. तो तिला म्हणाला, धर्महीन स्त्रीप्रमाणे बोलतेस काय? पहा, जी धर्म पत्नी आहे किंवा स्त्री आहे त्याची, तिच्या अंतःकरणात इयोबाचे जे काही संकटाद्वारे आलेले जे काही गोष्टी आहेत, इयोबाची सर्व स्टोरी आपल्या सर्वांना माहीतच आहे. परंतु अशा परिस्थितीमध्ये पत्नी काय शब्द बाहेर काढत आहेस? आपलं सत्व धरून राहिलात काय?
देवाला सोडून द्या आणि काय करा, मरून जा. जे अंतःकरणातनं निघतं, कशा पद्धतीची या स्त्रीच्या अंतःकरणातनं योबाच्या निघालेलं आहे. एक दुष्ट योजना तिच्या अंतःकरणातनं या ठिकाणी बाहेर पडत आहे. पती आहे, सर्व गोष्टी आहे, पतीला सहकार्य करणं आहे, पतीला आधार देणं आहे, या सगळ्या गोष्टी सोडून दिलेल्या आहेत. आणि ज्या यातना वेदना त्याच्या समोर तिला दिसत आहेत, त्याच्यासाठी ती देवाला सोडून द्या म्हणत आहे आणि सांगत आहे मरून जा. अंतःकरणात जे आपल्या येतं ना, ते ओठावर येतं आणि तेच बाहेर पडतं. परंतु यावेळी योब काय म्हणत आहे त्या स्त्रीला आपल्या, तो तिला म्हणाला, धर्महीन स्त्रीप्रमाणे बोलतेस, देवापासून सुखच घ्यावे, दुःख घेऊ नये काय. या सर्व प्रसंगी योबाने आपल्या वाचेने पाप केले नाही. प्रियांनो, जे शब्द योबाचे कसे आहेत, अंतःकरणातनं बाहेर येणारे, देवाला गौरव देणारे आहेत, देवाला उंचवणारे शब्द आहेत. देवापासून जे काही प्राप्त होत आहे ते त्यांनी दिलेलं आहे हे मान्य करणारं आहे. या सगळ्या गोष्टी योब संकटात असताना आपल्या वाचेने त्याने काय केलेलं आहे, पाप केलेलं नाही. प्रियांनो, मनुष्याची जीभ जी आहे ती कशा प्रकारे आहे हे या ठिकाणी या 2 वचनांकरवी प्रथम मी आपल्याला प्रस्तावनामध्ये मांडत आहे. आणि या ठिकाणी याकोब काय सांगत आहे पहा प्रियांनो. याकोबाचं पत्र जे आत्ता आपण वाचलेलं आहे, 3रा अध्याय आणि 1 ते 12. जीभ ही आपण काय केली पाहिजे, सोडली पाहिजे, नाही का बोलायला इतरांना, नाही ना. जीभ आपण काय केली पाहिजे, काय केली पाहिजे, ताब्यात ठेवली पाहिजे. जीभ आपण काय केली पाहिजे, जिभेचा वापर आपण काय केला पाहिजे, चांगल्या गोष्टी करण्यासाठी, चांगले विचार आपल्याकडे अंतःकरणात घेऊन ते इतरांना सुखवतील, इतरांना मार्गदर्शक होतील, अशा जिभेद्वारे आपण काय केलं पाहिजे, जीभ आपली ताब्यात ठेवली पाहिजे. प्रिय, तुम्ही पुष्कळ जण शिक्षक होऊ नका. या ठिकाणी 3रा अध्याय याकोबाचं पत्र जर वाचलं तर त्याच्या पहिल्या अध्यायात काय आहे, बंधूंनो तुम्ही बहुजन काय होऊ नका, शिक्षक होऊ नका. शिक्षक म्हणजे काय, पुढारी म्हणा. शालेय जीवनात पण शिक्षक आहेत, सामाजिक जीवनात पण, पाळकीय सेवेत, धार्मिक जीवनात आहेत. हे सगळ्या गोष्टी असताना याकोब या ठिकाणी मात्र निरीक्षण करून सांगत आहे आणि निक्षून सांगत आहे की तुम्ही बहुजन काय होऊ नका, शिक्षक होऊ नका. असं का याकोब म्हणतो, कारण याकोबाच्या काळात आणि आपल्याही काळात देखील पुष्कळ लोक शिक्षक, पुढारी बनण्याचा प्रयत्न करतात. साहजिक आहे, चांगली गोष्ट आहे ना, पुढारी व्हायला पाहिजे, शिक्षक व्हायला पाहिजे, सेवाभावी कार्य करायला पाहिजे ना. परंतु या ठिकाणी मात्र निक्षून सांगत आहे, तुम्ही शिक्षक होऊ नका, पुढारी होऊ नका. त्याचं सांगण्याचं कारण एकच आहे, शिक्षक व पुढारी बनण्याचा प्रयत्न जे करतात ते स्वतःकरिता मान, प्रतिष्ठा आणि पद हे मिळवण्याकरिता काय करतात, शिक्षक बनण्याचा प्रयत्न करतात. असे याकोब का म्हणत आहे, या गोष्टी थोडंसं आजच्या जिभेवर ताबा ठेवण्यासाठी पुढे सगळ्या गोष्टी आपल्याला घेऊन जाते. या ठिकाणी निश्चितपणे सांगतो, मान, पद व प्रतिष्ठा मिळवण्यासाठी शिक्षक बनण्याची इच्छा बाळगू नका. शिक्षक अथवा पुढारी बनण्यामागे फार मोठा काय आहे, तोटा आहे. प्रियांनो, बरोबर आहे ना, लक्षात येत आहे, त्याच्यामागे फार मोठा तोटा आहे. ज्या अर्थी शिक्षकांना व पुढाऱ्यांना काय करावं लागतं, मोठं ज्ञान असावं लागतं. आणखी काय असावं लागतं, त्याच्यावर इतरांपेक्षा अधिक जबाबदारी असते. मोठं ज्ञान, इतरांपेक्षा अधिक जबाबदारी असते. त्यामुळे न्याय निवडायच्या दिवशी त्यांना काय होईल, अधिक दंड होईल. कारण काय असेल प्रियान, कारण अनेक वेळा आम्ही बोलतो, अनेक वेळा आम्ही मार्गदर्शन करतो, परंतु लूक शुभवर्तमान याचा 12वा अध्याय आणि त्याचं 47 आणि 48 वचन काय सांगतं प्रियांनो, यामुळे पुष्कळ जण शिक्षक होऊ नका, परंतु काहींना शिक्षक होणे गरजेचं आहे.
शिक्षण होणे किंवा पुढारी होणे या ठिकाणी चांगलं आहे लोक सांगत आहे आपल्याला. पुढं 1 तिमोथी 3 अध्याय आणि 1 वचन काय सांगतं, कोणी अध्यक्ष होण्यास पाहतो तर तो चांगल्या कामाची इच्छा धरितो, हे वचन विश्वसनीय आहे. जर आम्हाला शिक्षक व्हायचं आहे, जर मला पुढारी व्हायचं आहे, जर मला पाळक व्हायचं आहे, तर एक चांगल्या पद्धतीच्या कामाची आम्ही काय केली पाहिजे, प्रथमतः इच्छा बाळगली पाहिजे. दुसरी गोष्ट काय आहे, अशा वेळी लोकांनी शिक्षकांना किंवा पुढारी होण्याकरिता 2 गोष्टी देव या ठिकाणी सांगत आहे. मला पाळक व्हायचं आहे, मला मंडळीचा पुढारी व्हायचं आहे, मला लोकांच्या समोर जर मार्गदर्शक व्हायचं आहे, तर 2 गोष्टी मात्र निश्चित अर्थाने या ठिकाणी परमेश्वर सांगत आहे. त्या कोणत्या आहेत? प्रथम, शिक्षक पुढारी अथवा मार्गदर्शक होण्याकरिता त्या व्यक्तीला विशेष दान असलं पाहिजे. म्हणजे काय असलं पाहिजे? एक परमेश्वराकडून काय असलं पाहिजे? विशेष दान असलं पाहिजे. कारण शिक्षक काय करतो, स्वतःची मंडळी देवाने दिलेली त्याच्याकडे ती दान असते. देवाने त्या मंडळीसाठी, त्या शिक्षकासाठी, त्या पुढाऱ्यासाठी ते काय असतं? दान असतं. परंतु तो कसा असला पाहिजे? त्या व्यक्तीला देवाकडनं विशेष दान असलं पाहिजे. दानं कोणती प्रियांनो? वचनं असली पाहिजेत. योग्य प्रसंगी, योग्य समय, सर्व समयच्या परिस्थितीत त्याची बुद्धी आंकलन कसे पाहिजे? मार्गदर्शक पाहिजे. आणि त्याचं सहाय्यासाठी ते दान त्याला देवाकडनं प्राप्त झालेलं असलं पाहिजे. त्याच करवी तो मंडळी अथवा याजक अथवा पुढारी तो त्या मंडळीला घेऊन चालू शकतो. प्रिया, दुसरं काय आहे या ठिकाणी? दुसरी गोष्ट, शिक्षक किंवा पुढारी होण्याकरिता त्या व्यक्तीला देवाकडून विशेष प्रकारचं काय पाहिजे? पाचारण पाहिजे. पाचारण असणं म्हणजे काय असणं? बोलवलेलं. देवाने त्या व्यक्तीला पाचारण केलं असलं पाहिजे. देवाने त्या व्यक्तीची अनेक समस्यातनं त्याची परीक्षा घेऊन तो माझ्या पाचारणास पात्र आहे का, याचा परमेश्वर या ठिकाणी पाचारणाची अपेक्षा करीत आहे. 1 कोरिंथ याचा 9 अध्याय आणि 16 वचन. बायबल आहे कोणाकडे? उघडलं तर आपण 1 कोरिंथ 9 अध्याय आणि 16 वचन काय सांगतं? जरी मी सुवार्ता सांगतो तरी मला प्रतिष्ठा मिळविण्याची कारण नाही. सांगणे मला प्राप्त आहे. मी सुवार्थ सांगत नाही तर माझा काय असो? धिक्कार असो. या 2 गोष्टी प्रथम देवाने दिलेल्या जर असेल आणि देवाने जर त्याला पाचारण केलेलं असेल, त्या पुढाऱ्याला आणि याजकाला देवाकडनं त्याच्याकडं दान असेल, पाचारण केलं असेल, तर परमेश्वराची जर त्यांनी सुवार्थ सांगितली नाही, आपल्या मेंढपाळ आपण जे आहोत, आपल्या मेंढरांना जर योग्य ठिकाणी आपण योग्य ठिकाणी घेऊन गेलो नाहीत, तर माझा काय आहे त्या ठिकाणी? धिक्कार आहे. प्रियानो, या ठिकाणी स्पष्ट सांगितलं जात आहे. आपण सर्वजण काय करतो? नेहमी अडखळतो. कशात अडखळतो? पुष्कळ आपल्याकडनं काय असतात? पुष्कळ प्रकारचे काय असतात आपल्याकडनं? पापं असतात. बहुतेकदा आपण बोलण्यात काय करतो? चुकून पाप करतो. बोलण्याद्वारे आपल्याकडनं काय होतं? पाप होतंच. म्हणून या ठिकाणी याकूब काय काय सांगत आहे ते आज पाहण्याचा आपण प्रयत्न करूया. शिक्षकांकरिता विशेष प्रकारचा एक काय आहे? धोका आहे. बोलण्याद्वारे आमच्याकडनं कळत नकळत काय होऊ शकतं? पाप घडू शकतं. दुसरं कारण काय सांगत आहे? सर्व ख्रिस्ती लोकांकरिता हा एक काय आहे? धोक्याचा इशारा आहे. केवळ शिक्षकांकरता, याजकांकरता, पाळकांकरताच हा धोका नाही, तर जेवढेही आपण ख्रिस्ती आहोत, देवाचे लेकरं या नात्याने आपण आहोत, तर तो सर्वांसाठी काय आहे? धोका आहे. तो धोका कशापासून प्राप्त होतो? तर आपल्या जिभेद्वारे. प्रियांनो, जीभ जर आपण जर तिचं अवलोकन केलं किंवा तिच्याकडं पाहिलं, तिच्या रचना कशी परमेश्वराने केलेली आहे, एका सुरक्षित जागी ठेवलेलं आहे. बरोबर आहे ना? तोंडाच्या आतमध्ये आहे, आजूबाजूने दातांचं तिला संरक्षण आहे.
आणि ओठाद्वारे आणि बोलण्याद्वारे ती आपलं कार्य करते. प्रिय, एवढी सुरक्षित असताना देखील कळत न कळत बोलण्याद्वारे आमच्याकडनं काय होतं, पाप घडतं. आणि ही जीभ जी आहे, या ठिकाणी याकोब 3 पद्धतीने ते सांगत आहे जीभ कशी कशी आहे. विशेषतः आपण पाप करण्याचा ज्यावेळेस प्रसंग येतो तेव्हा याकोब म्हणतो की आपण आपली जीभ काय केली पाहिजेत, ताब्यात ठेवली पाहिजे. जर आपण आपली जीभ ताब्यात ठेवू शकलो तर आपण कसं होऊ, परिपूर्ण हो. माझी जीभ जर मी ताब्यात ठेवली तर काय होऊ, परिपूर्ण हो. कोणत्या गोष्टीने परिपूर्ण हो आपण आपल्या जीभेवर ताबा ठेवला तर आपण आपल्या सर्व संपूर्ण शरीरावर काय करू शकतो, ताबा ठेवू शकतो. एक उदाहरण देऊ इच्छितो मी. जर मी वायफळ बडबड केली, वायफळ बोलायला जर सुरुवात केली तर आपण काय करा, उठून हळूहळू एक काय होईल, पाळकसाहेब काहीतरी चुकीचं बोलत आहे, पाळकसाहेब काहीतरी वेगळं सांगत आहे, पाळकसाहेब काहीतरी चुकीची दिशाभूल करत आहे. परंतु जर मी माझी जीभ ताब्यात ठेवली तर मी माझं काय करू शकेल, माझ्या शरीरावर काय करेल, पूर्ण ताबा ठेवू शकेल. जर मी वायफळ बोललो, वायफळ विचार तुमच्या पुढं मांडले तर काय होईल, माझ्या शरीरावरचं ताबा सुटून जाईल. ते माझी मलाच खटकेल. थोड्या वेळाने मी मंडळीशी काय बोलत होतो, मी कोणत्या वचनामधनं मंडळीशी सांगत होतो. माझी जीभ जर घसरली तर माझ्या शरीरावरचा काय होतं, ताबा पण सुटून जातो. पण जर मी माझ्या जिभेवर नियंत्रण ठेवलं, जिभेवर ताबा ठेवला तर काय होतं, आपल्या शरीरावर पण काय ठेवू शकतो, आपण ताबा ठेवू शकतो. शरीराच्या सर्व अवयवांमध्ये जिभेवर ताबा ठेवणं मात्र काय आहे, कठीण आहे. बरोबर आहे ना. जो व्यक्ती आपली जीभ ताब्यात ठेवू शकतो तो नक्कीच त्याच्या शरीराच्या वासनांवर देखील ताबा ठेवू शकतो. बापरे, याकोब काय काय सांगत आहे. शरीरावर ताबा ठेवला, वासनांवर ताबा ठेवू शकतो. परंतु आपल्याला माहीत आहे की कोणीही काय असं आहे, परिपूर्ण नाही आहे. जीभ सरकते ना आपली, सरकते की नाही, हो की नाही. हां, पवित्र मंदिरात आहोत आपण, स्पष्टपणे परमेश्वराशी आपण बोलायचे. माझी जीभ सरकते की नाही, कशी सरकते. मी मंदिरात मोठमोठी वचनं देतो, मोठमोठ्या गोष्टी करतो. दाराच्या बाहेर गेल्यानंतर, ह्या दाराच्या बाहेर गेल्यानंतर काय करतो आपण, काय करतो, चांगल्याच गोष्टी करतो का. काय पाळक साहेब आले, काय विषय घेतला, काय बोलले, सुरुवात होती की नाही. म्हणजे आपण काय करतो, आपल्या भावाविरुद्ध, आपल्या इतरांबरोबर आपण कसं वागतो, जिभेद्वारे आंकलन करतो. मंदिरात बसून जीभ ताब्यात असते 1.5-2 तास मंदिरात आल्यानंतर, ती केवळ आणि केवळ परमेश्वराच्या गौरवाकरता तितक्यापुरत्या सान्निध्यात ती मर्यादित राहते. परंतु दाराच्या बाहेर गेल्यानंतर 2 गेट आहेत ह्या चर्चला, मला फार आनंद होतो. 2 गेट म्हणजे मी काय सांगते, 2 गोष्टी जिभेने बोलतो. मंदिरात बसलो, ह्या गेटने बाहेर गेल्यानंतर चालू होतं, ह्या गेटने बाहेर गेल्यानंतर चालू होतं. प्रिय, म्हणून आपण पहिलं काय आहे, जीभ ताब्यात केवळ फक्त मंदिरामध्ये किती वेळ ठेवतो, 2 तास. चर्चची वेळ आहे सकाळी 9:30 ते 12:30 किंवा 12 असेल. पण आम्ही किती वेळ ताब्यात ठेवतो. प्रियांनो, या ठिकाणी याकोब आम्हाला काय काय सांगत आहे पहा. म्हणून आम्ही काय करतो, जीभ ताब्यात ठेवू शकत नाही. त्यामागील एक कारण आहे. याकोब म्हणतो, जर आपण आपली जीभ ताब्यात ठेवू शकलो तर आपण परिपूर्ण होऊ. जर आपण आपल्या जिभेवर ताबा ठेवला तर आपल्या शरीरावर ताबा ठेवू शकतो. शरीराच्या सर्व अवयवांमध्ये जिभेवर ताबा ठेवणे कठीण आहे. जो व्यक्ती आपली जीभ ताब्यात ठेवू शकतो तो नक्कीच त्याच्या शरीराच्या वासनांवर देखील तो ताबा ठेवू शकतो. ह्या सगळ्या गोष्टी याकोब वारंवार या ठिकाणी सांगत आहे.
परंतु आपल्याला माहीत आहे की कोणी परिपूर्ण नाही, कोणीही आपली जी पूर्ण ताब्यात ठेवू शकत नाही. त्यामागील कारण जे आहे, आपण आपल्या जिभेवरती, जिभेला या ठिकाणी 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत याकोबाने. काय म्हणत आहे? आपण लहानशा लगामाद्वारे मोठ्या घोड्याला काय करतो? नियंत्रणात ठेवू शकतो. लगाम. या ठिकाणी याकोब म्हणतो आपल्या लहानशा लगामाद्वारे मोठ्या घोड्याला नियंत्रण ठेवू शकतो. जर आम्ही आमची जीभ ताब्यात ठेवली, लगाम घातला, तर आम्ही आमच्या शरीरावर पूर्णपणे काय करू शकतो? नियंत्रण ठेवू शकतो. घोड्याला काय करतात? जो लगाम असतो त्याला काय करतात? पाहिजे तसं थांबवता येतं, पाहिजे तसं त्याला काय करावं लागतं? फिरवता येतं, पाहिजे तसं आपण हे करू शकतो. एक लगाम. जर आम्ही आमच्या जिभेला लगाम ठेवला, तर आमच्या शरीराला आम्ही काय करू शकतो? पूर्णपणे ताबा ठेवू शकतो. घोड्याला जसं नियंत्रणात ठेवू शकतो, आपली जीभ लगामाप्रमाणे आहे. तर आपण आपल्या जिभेला नियंत्रणात ठेवू शकलो, तर आपण आपल्या संपूर्ण शरीराला काय करू शकतो? ताब्यात ठेवू शकतो, नियंत्रणात ठेवू शकतो. आपली जीभ मोठ्या तारवाच्या सुकाणूप्रमाणे आहे. चर्चेत सहल जाते? नाही गेली. मी एक विनंती करेल कार्यकारिणीला, अध्यक्षांना, सेक्रेटरींना, सर्व मंडळीला विनंती करेल, चर्चेत खरंच सहल घेऊन जा. ठीक आहे, चर्चेत सहल का घेऊन जा? पैसे उडवण्यासाठी नाही म्हणत. सगळ्यांनी आपले सहलीचे पैसे भरा, हे करा. कारण सेंट मेरीला आम्ही गोवा वगैरे सर्व निसर्गरम्य आहे, तो शेवटपर्यंत फिरवलेला आहे. एकत्रित येणं, सर्वजण सामायिक येतो, सगळी मंडळी असते. आणि या ठिकाणी आपण जर कधी समुद्रकिनारी गेलात, कारण मी सेंट मेरीचं खरं हे आहे, सर्वांना माहिती आहे, परंतु मंडळीची एक सहल नेहमी घेऊन जात. सेक्रेटरी साहेब असतील, खजिनदार साहेब असतील, वडील वर्ग असतील, अध्यक्ष असतील, खरंच घेऊन जातो. सुरुवात करा एक छोट्याशा 150, 160, 70 किलोमीटरच्या प्रवासाकडे घेऊन जा. दिव्या आगर म्हणा, दापोली म्हणा, निसर्गरम्य ठिकाणी आपली मंडळी असली पाहिजे. आपण नेतो, सहली नेतो. आपण कुठं नेतो सहली? नसरापूर, जिथं धार्मिक स्थळं आहेत, जिथं देवाचंच गौरव व्हायला पाहिजे, देवाची स्तुती व्हायला पाहिजे. हा एक आपण लावून घेतलेला हा परमेश्वराचा नियम आहे. परंतु शारीरिकदृष्ट्या देखील आपण कसं केलं पाहिजे? थोडंसं एकत्रित यायला पाहिजे. मंडळीचा हावभाव समजला जातो. मंडळीचे किती बोलणारे असतात, किती जिव्हा काय काय बोलतात, सगळं एकत्रित आल्यानंतर येणं मोकळीक असते. सहलीमध्ये फक्त परमेश्वरात. आत्ता कसं आहे, मंडळीमध्ये बसलेलो आहोत, फक्त शांत बसलेलो आहोत, देवाच्या गौरवासाठी बसलेलो आहोत. परंतु ज्यावेळेस आपण एकत्रित येतो त्यावेळेस आपल्याला सगळं कळतं. माझ्या मंडळीतली फॅमिल्या कशा आहे. मी काय हे करत नाही आहे, एक सांगत आहे. ही गोष्ट अवतरून करा ह्या वर्षात. म्हणजे तुमचा चर्चचा वाढदिवस पण आहे. मला आल्याबरोबर कळालं की 7 ऑक्टोंबरला आमचा चर्चचा वाढदिवस असतो. ह्या ऑक्टोंबरच्या ह्या वर्षामध्ये अनाऊन्स करून टाका तुम्ही. चर्चचा पैसा नाही आपल्याला खर्च करायचा. टोटली खर्च काढा राहण्याचा, किंवा एक दिवसात परत येण्याचा नाही होत, पण राहिलं तर सगळ्या गोष्टी समजतात. कोणती कोणती जीभ काय काय बोलते, कोणती कोणती जीभ काय काय करते, कोणती कोणती जीभ कशा हे करते, सगळ्या गोष्टी कळतात. त्यासाठी एक जा आणि अनाऊन्स करा ह्या वर्षात. पुढे जाऊन काय म्हणत आहे? आपली जीभ मोठ्या तारवाच्या सुकाणूप्रमाणे आहे. हे तारव कुठे असतं? तारव म्हणजे काय? समुद्रकिनाऱ्यात. जर तुम्ही गेलात तर फार छान 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 बोटी दिसतात. त्याला एक काय असतं? सुकाणू असतं की नाही? आणि ते सुकाणू काय करतं? किती मोठी जहाज असतात पाहतो. ज्यावेळेस आपण पाहतो, बरेच जण गेले असतील फिरायला, मी म्हणत नाही, चर्चच्या ट्रिपद्वारे जा, पण काही जण पिकनिक करतात. वर्षातनं एक पिकनिक असतेच. ख्रिसमस झाला की आपले सगळे कुटुंबासह जाणे. मग ते तारव जे असतं त्याला काय असतं प्रियांनो? एक छानसं असं काय असतं? सुकाणू असतं. आता हे सुकाणू म्हटल्यानंतर माझी ट्रिप पहिल्यांदा गेल्यानंतर आम्ही बरेचसे गेल्यानंतर सुकाणूकडे थोडं लक्ष दिलं आणि मी विचारलं त्या जो बोट होता त्याला, म्हटली ते सुकाणू काय प्रकार आहे? तो मला आता सुकाणू कुठं राहिले? आता मोटरी आहेत म्हणे सगळ्या, मोटरद्वारे आम्ही जातो.
सुकाणू आहेत ना म्हणे. ज्या लांब लांबच्या जहाजांचा प्रवास आहे, परराष्ट्र जावं लागतात, नेव्हलमध्ये कोणी आहे का इथे? नेव्हीमधल्या कोणी? त्यांना अनुभव आहे. कधी कधी काय असतात, मोटर फेल होते आणि सगळं मार्गदर्शक कोण करतं? ते सुकाणू करत असतं. मोठमोठ्या जहाजांना ते सुकाणू असतं. आपली जीभ मोठ्या तारवाच्या सुकाणूप्रमाणे आहे. सुकाणू मोठ्या जहाजाला लागलेला काय एक लहानसा घटक असतो आणि तो काय करतो? ज्याद्वारे मोठे तारू फिरवले जाऊ शकते, त्याचप्रमाणे आपली जीभ देखील कशी आहे? आपल्या शरीराचा लहानसा घटक आहे, परंतु या घटकाचा परिणाम कसा होतो? मोठा होतो. सुकाणूचा परिणाम कसा मोठा होतो? तो मार्ग दाखवतो, दिशा दाखवतो आणि योग्य स्थळी तो काय करतो? घेऊन जातो. जीभ देखील आपली कशी आहे? तशीच आहे प्रियानो. जिभेला इथं काही नाव दिलेले सुकाणू म्हटलेलं आहे. जिभेला लगाम या ठिकाणी म्हटलेलं आहे. या ठिकाणी तिसरी गोष्ट काय? आपली जीभ काय आहे? याकोबाचं पत्र 3 अध्याय 1 ते 12 मध्ये 2 गोष्टी मी सांगितल्या. आपली जीभ काय आहे? घोड्याच्या लगामासारखी असली पाहिजे. सुकाणूसारखं आपली जीभ असली पाहिजे. तिसरं काय? शास्त्रपाठात जीभ ही काय आहे? हां, माझ्या महिला, माझ्या आंटी, माझ्या ताई सगळेजण सकाळी उठल्याबरोबर काय करतात? गॅसला मग जीभ काय आहे ना? उठल्याबरोबर कार्यक्रम करून टाकतात. आता गॅस शेगड्या वगैरे भरपूर आलेले आहेत, परंतु चहा पान पाहिजे की नाही? पहिलं काय असतं? लायटर. लायटर किती मोठी आग लावतो का? मोठी आग लावतो ना. थिनगी किती असते? एकदम छोटी असते. त्या लायटरमधनं दिसत पण नाही, पण त्या गॅसच्या पुढे नेले की मोठा प्रवास. जीभ काय आहे आपली? आग पेटीसारखी आहे प्रियानो. एक लहान वस्तू काय करते? ही आग काय करते? गॅस तर पेटवतेच, पण ती काय करते? एका मोठ्या रानाला सुद्धा आग लावून टाकते की नाही? या 3 उदाहरणावरून तुम्ही आणि मी काय घेणार आहोत प्रियानो आज? पाहूया. लगाम, सुकाणू आणि आगीचं ठिकाण. आपण पाहतो की जीभ आपल्या शरीराचा फार महत्त्वाचा घटक आहे. लहानसा दोषी शब्द मंडळी देखील विभाजित करू शकतो. पहा प्रियानो, एक लहानसा शब्द काय होतं? मंडळीचे 2 भाग करून टाक. एखादं कोणी काय बोललं ना, बस सुरुवातच होऊन जाते. लहानसा दोषी शब्द मंडळीला काय करतो? तो विभाजित करू शकतो. मंडळींच्या पुढाऱ्यांचा, पालकांचा, याजकांचा तो काय करू शकतो? अपमान करू शकतो. इथलची चांगली मंडळी आहे, कधी कोणाचा अपमान करत नाही, प्रेमाने असणारी मंडळी आहे. परंतु जीभ काय आहे? जिभेचा एक शब्द जर आमच्याकडनं विपरीत घडला तर ती काय करते? सगळ्या गोष्टीला काय करू शकते? विभाजित करू शकते. दिशाभूल होऊ शकते जिभेद्वारे. मी पहिल्यांदाच सांगितलं, मंदिरात फार छान असतात, संदेष्टाकडे लक्ष असतं, शास्त्रांच्या भागांकडे लक्ष असतं, परंतु गेटच्या खाली उतरल्यानंतर सुरुवात होते. चांगली सुरुवात होते, बरोबर? चांगली म्हणायचं ना? नाही ना. जीभ स्वतः कशी आहे? अग्नीप्रमाणे आहे. आपल्या शरीराच्या इतर अवयवापेक्षा ती काय करते? सैतान आपल्या जिभेचा सर्वात जास्त उपयोग करून घेतो. सैतान जो आहे ना, तो कुठं अटॅक करतो माहिती आहे ना प्रियानो? जिभेवरच करणार पाहिजे. आणि आपली जीभ कशी मग ते सैतानाने अटॅक केलं की काय होतं? सैतान काय कार्य करतो प्रियानो? सैतान कुठं नेऊन पोहोचवतो आपल्याला? हां, नरकात. बरोबर आहे ना? म्हणजे जीभ किती काम करू शकते हो, नरकात पण घेऊन जाऊ शकते आपल्याला, नाही का? जीभ किती छान काम करू शकते. मला नरक पाहिजे ना, माझ्या जिभेद्वारे सुरुवात. नरकात जायचे ना, घेऊन जाऊ शकते. एक लहानसा शब्द नरकात घेऊन जाऊ शकते.
का तर सैतान कार्य करतो आणि नरकाने पेटलेली आहे. जीभ कशी आहे? नरकाने पेटल्यासारखी होती. मग आपली सैतान आपल्या जिभेला पेटवितो. आपण जर आपल्या जिभेवर ताबा ठेवला नाही तर आपली जीभ आपल्याला संपूर्ण व्यक्तीला देखील काय करते? ती भ्रष्ट करून टाकते. आपल्या संपूर्ण जीवनाला काय करते? ती पेटवून देते. आपण आपली जीभ ताब्यात ठेवली नाही तर ती आपल्याला नाशाच्या मार्गावर देखील घेऊन जाऊ शकते. ख्रिस्ती लोकांमध्ये जीभ सर्वात कशी आहे प्रियन? आपण सर्वजण ख्रिस्ती आहोत, बरोबर आहे ना? मग आपली जीभ काय आहे प्रियांनो? ख्रिस्ती लोकांमध्ये जीभ सर्वात काय काय दुष्ट कार्य करते. तुम्ही म्हणाल पाळकसाहेब लवकर खाली उतरा, बरोबर ना? सर्वात दुष्ट कार्य करते आपल्या लोकांमध्ये. ख्रिस्ती व्यक्ती समर्पित धार्मिक जीवन जगत असली तरी त्याची जीभ दुष्ट आहे. ती त्याच्या जीवनाचा काय करून घेते? नाश करून घेते. देव आम्हाला स्पष्टपणे सांगत आहे याकोब या ठिकाणी, जिभेवर काय करा? ताबा ठेवा. पण आम्ही ताबा ठेवतच नाही. पुढे काय होतं मग? जीवनात आम्हाला काय होतं? नाशाकडं आम्ही जातो. आमच्या जिभेच्या वटवटीने काय होतं? इतरांना दुखव, इतरांचं पाप काढ, इतरांना पापी कर, सगळं काय मी काय चांगला. मग आम्ही काय करतो? इतरांना नरकात घेऊन जायला सुरुवात करतो. स्वतः तर जातोच जातो आणि दुसऱ्याला घेऊन जातो. आणि जग आपला जर नाश व्हावं नाही, जर मला सार्वकालिक जीवन पाहिजे आहे, नरकाचं जीवन नको, तर प्रियांनो तुम्ही आणि मी काय केलं पाहिजे? आपल्या जिभेवर ताबा ठेवला पाहिजे. या ठिकाणी ख्रिस्ती लोकांमध्ये अधिक प्रमाणात आढळणारं पाप हे कशाद्वारे होतं? जिभेद्वारे होतं. आपल्या लोकांमध्ये अधिक घडणारं जे पाप आहे ना, ते ह्या जिभेद्वारेच होतं. कोणी मनुष्य जिभेला ताब्यात ठेवू शकत नाही. जर असे आहे तर आपल्याला सहाय्य नाही काय? बरोबर आहे ना? नियंत्रणात नाही ठेवू शकत आपण जीभ. पण नियंत्रणात ठेवण्यासाठी काय, कोणत्या गोष्टींचा उपाय आहे काय प्रियांनो? डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टर पहिलं काय सांगतात? काय चेक करतात? हां, पहिलं कुठे ते काय काय म्हणतात त्याला? हां, माझी मुलगी डॉक्टर असून मला पण ते माहिती नाही काय शब्द आहेत. पहा, ते इथं लावतात पहिलं. का लावतात? हृदय पहिलं. अरे हृदयातनंच काय पडत असतात? कुठे येतं संवेदना आपल्या? डॉक्टर मग विचारतात काय होते? मग काय म्हणतात? जीभ जरा बाहेर काढा बरं. बरोबर आहे ना? मग केवढी मोठी जीभ बाहेर काढतो आपण? काय विचारूच नका. बोलताना मात्र फार छोटी बोलतो. बोलताना कसं आम्ही पाप करताना एकदम ते काय ते काय एवढा शब्द फार होतो. ते काय आणि असा हात केला की संपला, विषय संपला. बरोबर आहे ना? पण या ठिकाणी डॉक्टर ज्यावेळेस जीभ काढत असतो तो फार मोठं काढतो, कारण त्याच्याद्वारे मला बरंच बोलायचं असतं. आणि डॉक्टरांना पण ते कळतं की काय आजार झालेला आहे. जीभ जर पांढरी पडली असेल तर काय म्हणतात? हां, कमी झाले ना रक्त. म्हणजे निश्चित अर्थाने मेडिकल स्टुडंट या ठिकाणी आहेत किंवा स्टाफ आहेत मेडिकल खात्यात, ते पटापट उत्तर द्यायला लागले की रक्त कमी होतं आमचं. मग या ठिकाणी मनुष्य जिभेला ताब्यात ठेवू शकत नाही. ह्याच्यासाठी काय उपाय आहे का प्रियांनो पवित्र शास्त्रात? पवित्र शास्त्रात उपाय आहे का? पवित्र शास्त्र हे असं आहे ना प्रियांनो, सगळ्या गोष्टीचं ह्यामध्ये उत्तर आहे. कोणती समस्या असू द्या, संकट असू द्या, अविचार असू द्या, मनुष्य कसा आहे हे असू द्या, सगळ्या पवित्र शास्त्रामध्ये आहे. कारण त्याची निर्मिती जी आहे ती कशाद्वारे झालेली आहे? पवित्र आत्म्याद्वारे शास्त्र लिखित झालेली आहे. कोणत्या मानवाने ते लिहिलेलं नाही, पवित्र आत्म्याद्वारे लिहिण्यात आलेले आहेत ते. आता मी बायबल स्टडी घेणार नाही, किती जणांनी लिहिलं काय केलं ते सांगणार नाही, जिभेवर चाललं.
या ठिकाणी मग जिभेवर उपाय आहे का? आमच्याकडनं तर जीभ आम्ही ताब्यात ठेवू शकत नाही. आम्ही आमच्या जिभेद्वारे आमच्याकडनं कळत नकळत पाप घडतं. मग पवित्र शास्त्रामध्ये जिभेवर ताबा ठेवायला आम्हाला काय पाहिजे? आमचा कोण आहे जिभेवर ताबा ठेवण्याकरता? प्रभू येशू ख्रिस्त आहे, आमचा देव आहे. जर आम्ही त्या प्रभूकडं सांगितलं, प्रभूजी माझी जीभ ताब्यातच राहत नाही, अनेक गोष्टींच्या पापांना ती भरत आहे, अनेक गोष्टींच्या जिभेद्वारे माझ्याकडनं इतरांचे मन दुखवले जात आहे, अनेकद्वारे माझ्या जिभेद्वारे माझ्या घरात कलह निर्माण होत आहे, अनेक वेळा माझ्या प्रसंग माझ्यावर माझ्या जिभेद्वारे येत आहे. प्रभू माझ्या जिभेचं काय कर तू? ताबा घे. जिभेद्वारे होणारं पाप माझ्याकडनं घडून देऊ नको. यावेळी आम्ही निश्चितार्थानं आमच्या देवाकडे यायला पाहिजे. देवाकडं स्तुतीस्तवनाद्वारे अंतःकरणातल्या या हृदयामध्ये जे आहे ना, ते चांगल्या गोष्टी भरून घेतल्या पाहिजेत. तेव्हा आमच्या मुख्यवाटे काय निघेल? चांगल्या गोष्टी बाहेर पडतात. म्हणून आजचा विषयच तसा आहे. काय विषय आहे प्रियांनो? आपल्या बोलण्यावरून आपण कसे आहोत हे कळतं, कारण मनातल्या विचार शब्दाद्वारे व्यक्त होत असतात. म्हणून सगळ्यात सुरुवात कुठं करायची आपल्याला? देवाकडं आमच्या जिभेवर नियंत्रण ठेवण्यासाठी हे हृदय जे आहे ना प्रियांनो, हे हृदयातनं बाहेर येतं ना सर्व. मग या हृदयासाठी आपण काय केलं पाहिजे? परमेश्वराकडं आपलं हृदय काय केलं पाहिजे? सुपूर्त केलं पाहिजे. प्रत्येक रविवार आम्हाला त्यासाठीच परमेश्वराने दिलेलं आहे. जगामध्ये आम्ही कसं वावरायला पाहिजे, जगामध्ये आम्ही कसं चाललं पाहिजे, आमची जीभ कोणतं चांगलं कार्य करेल, मी चांगला मनुष्य ख्रिस्ताचं लेकरू कसं घडेल, या अंतःकरणासाठी परमेश्वराकडे आपण येतो. आणि अंतःकरणात ज्या गोष्टी चांगल्या भरतील तर आम्ही बाहेर जाताना आमच्या जिभेद्वारे चांगल्याच गोष्टी घडतील, चांगलेच आमच्या मनामध्ये विचार येतील. म्हणून या जिभेला आपण काय केलं पाहिजे? ताब्यात ठेवलं पाहिजे. प्रियांनो, जीभ दुष्ट आणि काय आहे? ती प्राणघातक पण आहे. जीभ कशी आहे? दुष्ट आहे आमची, दुष्टांनी भरती, प्राणघातक पण आहे. प्राणघातक कशी ठरेल जीभ? प्राणघातक ठरते का नाही? कशी ठरेल? जर एखाद्याने काहीतरी जेलमध्ये आहे, पण त्याची प्रोसेस जी असते न्यायप्रविष्ट असते. एखाद्याने कोणती गोष्ट केलेली असेल, त्याला न्याय दिल्यानंतर एखाद्याला फाशीच द्यायची असेल, तर तो न्यायाधीश काय करतो? हाताने लिहितो की नाही? कोणाला न्यायांचा प्रसंग आला आहे कोर्टातले न्यायालय, तर न्यायाच्या प्रसंगात जर गेलो, आपण बघतो आहोत अनेक जे अविचार केले, लहान लहान लेकरांवरती अनैतिक गोष्टी झालेल्या आहेत. त्याचा संतोष काय तो जो कोण होता ते, मग त्याला फाशी 15 दिवसात द्या म्हणे. मग न्यायाधीश काय करतो? सगळं वाचल्यानंतर तो नोट करतो, आणि नोट केल्यानंतर फक्त तो लिहितो, आणि शेवट काय मुखानं स्पष्ट सांगितलं जातं. म्हणजे ती जीभ काय आहे? एखाद्याचा प्राणघातकसुद्धा ठरू शकते. जिभेद्वारे चांगल्या गोष्टीसाठी काय होतं? प्राणघातक पण ठरते, की त्या माणसाचा प्राण घातक आहे, तो समाजाला आदेश देऊ शकते. प्रिय म्हणून या ठिकाणी काय म्हटलं आहे? बोलण्याचा प्रसंग शोधित असता जीभ प्राणघातक विषाने देखील भरलेलं आहे. म्हणजे विष म्हणजे कोणतं? ज्या गोष्टी आपल्यावरती घडतात त्यावेळेस परमेश्वर काय करतो? आमचा प्राणघातक हल्ला पण करू शकतो आमच्यावरती. अनेक पापं जर आमच्या अंतःकरणात असतील तर परमेश्वराने उत्पत्तीत पहिल्यांदाच काय म्हटलेलं आहे? कोणता शब्द काढलेला आहे? परमेश्वराने काय केलं? परमेश्वर बोलला ना. परमेश्वर काय केला? बोलला. पहिलं काय वाक्य आहे उत्पत्तीतलं? प्रारंभी शब्द होता. शब्द कशाद्वारे होता? देवाद्वारे होता. मग ही जिभेला देवाद्वारे आपल्याला मिळालेली आहे. जे शब्द आमच्यासाठी परमेश्वराने देऊ केलेले आहेत, ते शब्दाची रचना आम्ही प्राणघातकसाठी करत आहोत, चांगल्या गोष्टींसाठी करत आहोत का, हे पहिलं आपल्याला पाहावं लागणार आहे. प्रिय दुसरी गोष्ट या ठिकाणी काय सांगत आहे याकोब? पुष्कळ लोक ख्रिस्ती लोकसुद्धा दुतोंडे आहेत. आता दुतोंड्याचा इथं काय संबंध आला? बरोबर आहे ना? काय आहेत ते? आपली जीभ स्तोत्र करता,
140 तिसरं वचन काय सांगतं, तिसरं वचन काय सांगतं, ते आपली जीभ सर्पाप्रमाणे तीक्ष्ण करीतात व नागाचे विष त्यांच्या ओठाखाली ठेवतात. या ठिकाणी पुष्कळ ख्रिस्ती लोकसुद्धा दुतोंडे आहेत. प्रार्थना सभेत ते मधुर मधुर शब्दांनी देवाची स्तुती करतात, परंतु बाहेर गेल्यावर ते आपल्या भावाविरुद्ध वाईट बोलतात. एकाच तोंडातून स्तुती व शाप निघतात. माझ्या बंधूंनो, या गोष्टी अशा प्रकारे होता कामा नये. शाप पण देतो आम्ही, स्तुती पण करतो, स्तुती स्तवणं पण करतो आणि काय करतो, दुतोंड आहे आपल्याला. जीभ कशी आमची दुतोंडी आहे. स्तुतीस्तवन पण करतो आणि इतरांना माझ्या भावाविरुद्ध मी काय करतो, शाप पण देतो. त्याचप्रमाणे जे आत्ताचं 11 आणि 12 वचन जे आहे याकोबाचं, या वचनात याकोब निसर्गामधनं देखील आपल्याला उदाहरण देतो. काय देतो तो उदाहरण, आपल्याला तो दुतोंड्याविषयी सांगतो की ते कसं अशक्य आहे. कारण दुतोंडे लोकांचा मधुर प्रार्थना खरंच गोड नसतात, त्या सांगितल्याप्रमाणे गोड चव असलेल्या विषाप्रमाणे आहेत. त्या देवाच्या कानांमध्ये त्या गोड लागत नाही. देवांच्या कानामध्ये ना जे काय आमचं विषद्वारे आहे ना, आम्ही फार मधुर स्तुती करतो, परंतु त्या परमेश्वराला सगळं माहिती आहे मी कोणाला शाप दिलेला आहे, माझं दुतोंडी कसं वागणं आहे. यावेळेस मात्र ते विष जे असतं ना, किंवा किती प्रार्थना मी केल्या किंवा किती स्तुतीस्तवणं केलं, तर आमची प्रार्थना परमेश्वर ऐकत नाही, तो कानच देत नाही आमच्या. का तर आमच्या इथे काय आहे, ओटाखाली काय आहे, विष आहे. जिभेच्या ओटाखाली सर्पाप्रमाणे आमचं देखील विष जिभेच्या खाली आहे. वरची जीभ सुरुवात करताना आम्ही काय करतो, स्तुतीस्तवनं करतो, आणि खाली असलेलं जे विष आहे ओटाच्या खाली ते आम्ही तसंच राखून ठेवतो, त्याचा वापर आम्ही बाहेर करतो. म्हणून आमच्या प्रार्थना विनंत्या परमेश्वर ऐकणारच नाही. त्याची प्रार्थना ऐकत नाही. स्तोत्र 6 आणि 6 ते 6 अध्याय 66 अध्याय 18 वचन काय सांगतं पहा प्रिय. स्तोत्र 66 18 वचन कोणी वाचाल जोरात. माझ्या मनात दुष्कर्मांचा विचार असता तर प्रभू माझे न ऐकता, पण देवाने ऐकलेच आहे. माझ्या प्रार्थनेच्या वाणीकडे त्याने लक्ष दिले आहे. वा, किती छान आहे नाही. माझ्या मनात दुष्कर्माचा विचार असता तर प्रभू माझे न ऐकता, काय झालं असतं, न ऐकता. दुतोंड्या व्यक्तींची जीभ कशी आहे, विषारी आहे, जी वेळोवेळी काय करते, कानाला गोड लागते. बरोबर आहे ना. काय काय सुंदर वचनं सांगतात, सुंदर सुंदर देवाचं काय करतात, स्तुतीस्तवनं करतात, आणि भुलवलं जातं आपल्याला. मग आपल्या कानाला कसं वाटतं, ते गोड वाटतं. परंतु अंतःकरणातली जी जीभ आहे, ओटाखालचं जे विष आहे, ते काय करतं, दुतोंडी टप्प्याने आम्ही काय करतो, वेळोवेळी काय करतो, आम्ही इतरांना दोष देतो. नैसर्गिकरित्या एका झऱ्यातून एकाच प्रकारचं पाणी निघतं. बरोबर आहे ना. एकाच झऱ्यातनं एकच पाणी निघतं. जर समुद्र आहे तर समुद्रात काय असणार, खारंच पाणी असणार ना. गोड पाण्याच्या झऱ्यातून काय निघतं, गोड पाण्याचे झरे कुठे आहेत माहिती आहे, सिंहगडला आहे गोड पाण्याचं झरे. सिंहगडच्या वरच्या किल्ल्यात गेलो ना तर तिथं काहीतरी झरा आहे म्हणे, तिथनं गोड पाणी, गोड पाणी निघते. कडू पाण्याच्या झाडातून कडूच पाणी निघतं. त्याप्रमाणे एका झाडाला एकाच प्रकारचं फळ लागतं. अंजिराच्या झाडाला अंजीरच लागेल, द्राक्ष वेलाला द्राक्षच लागतील. आपण पाण्यावरून झऱ्याची काय करतो, परीक्षा करतो. फळावरून आपण काय करतो, कोणत्या झाडाची परीक्षा करतो. आपण लोकांना त्यांच्या बोलण्यावरून काय करू शकतो, ओळखू शकतो. जर आम्हाला ज्ञान आहे
अंजिराच्या झाडाला अंजीरच येतील, गोड पाण्याच्या झरातनं गोडच पाणी येईल, कडू पाण्यातलं कडूच पाणी येईल. जर आम्हाला ही ओळख आहे तर काय प्रियांनो, आमच्या बोलण्यावरून किंवा इतरांच्या बोलण्यावरून तो कसा आहे आम्ही काय करू शकतो, ओळखू शकतो. बोलण्यावरून काय होतं, माणसाची ओळख होते प्रियांनो. त्याच्या बोलण्यावरून समजतं तो कसा आहे. एखाद्याचं भाषण दुष्ट कडू असेल तर त्याचं हृदय देखील कसं असेल. मग एखाद्याचं भाषण दुष्ट कडू असेल तर कसं असेल, त्याचं हृदय पण कसं असेल, कडूच असणार ना प्रिया. वरतून मी फार गोड बोलेल तुमच्याशी, पण माझ्या अंतःकरणात जर दुष्ट भावना असेल, दुष्ट गोष्टी माझ्या अंतःकरणात दडलेल्या असेल तर काय होईल, मी वरतून तुमच्याशी फार गोड बोलेल, परंतु ते किती वेळापुरतं राहील, थोड्या वेळापुरतं राहील. तुम्ही मग काय म्हणाल, पाळक काहीतरी कडू आहे हा. काय म्हणाल, पाळक हा कडू आहे. बोलले एक आणि सांगितलं एक आणि करतात एक. यावेळेस आमच्या अंतःकरणामध्ये ज्यावेळेस आम्ही चांगले असू तर चांगलेच वाक्य आमच्याकडनं बाहेर पडतील. आमचं अंतःकरण कसं असलं पाहिजे, मग त्याच्यासाठी शुद्ध असलं पाहिजे, निर्मळ असलं पाहिजे, गोड पाण्यांच्या झऱ्याप्रमाणे असलं पाहिजे. आमचं अंतःकरणातनं आमची जीभ आम्हाला सांगत असते. आमच्या अंतःकरणाच्या जिभेवाटी जे बाहेर पडतं ती ओळख आमची असते प्रियानो. मी जर चांगल्या गोष्टी केल्या तर चांगल्याच गोष्टी माझ्याकडनं बाहेर पडतील. मी दुष्ट गोष्टी केल्या तर दुष्टच गोष्टी माझ्याकडनं बाहेर पडतील. ही आमची काय होईल, आयडेंटिटी होईल प्रियांनो. आणि शेवटी एक उदाहरण घेत आहे. तू आपली जीवा दुर्भाषणापासून व आपले ओठ कपटी भाषणापासून आवर. निष्काळजीपणे निघणाऱ्या शब्दांवर आपण कसे नियंत्रण करू शकतो. स्तोत्रकर्ता 34 अध्यायाने 13 वचन सांगत आहे, तू आपली जीवा दुर्भाषणापासून व आपले ओठ कपटी भाषणापासून आवर. निष्काळजीपणे निघणाऱ्या शब्दावरून आपण कसे नियंत्रण करू शकतो. स्तोत्रकर्ता प्रश्न करत आहे या ठिकाणी. पुढे त्याचं उत्तर काय आहे, आपलं हृदय त्याच्यासाठी काय नीटनेटकंच ठेवून. जर आपलं हृदय स्वच्छ असेल तर आपले शब्दही कसे असतील, नीटनेटके असतील प्रिया. म्हणून स्तोत्रकर्ता या ठिकाणी प्रश्न करत आहे आणि त्याचं उत्तर हे आहे की आम्ही आमचं काय केलं पाहिजे, हृदय जे आहे ना प्रियांनो ते नीटनेटकं ठेवलं पाहिजे. आणि नीटनेटकं ठेवलं तरच आमच्याकडनं काय होईल, स्वच्छ असे नीटनेटके शब्द बाहेर पडतील. परमेश्वर आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवतो. सगळ्या गोष्टीवर आमचे नियंत्रण कोणाचे, त्या परमेश्वराचे. त्या परमेश्वराकडं आमची काय केलं पाहिजे, ही जीभ बहाल केली पाहिजे. देवा तू या जिभेवर नियंत्रण ठेव. देवा या जिभेवरद्वारे माझ्याकडनं कोणते पाप घडून देऊ नको. देवा या जिभेवरती तू मला चालव, मार्गदर्शक हो, माझ्या जिभेचा सहाय्य करता हो. ते जिभेवर नियंत्रण ठेवण्याकरता आम्हाला परमेश्वराकडे येणं भाग आहे. म्हणून मत्ती शुभवर्तमान जो वाचला आपण 12 अध्याय 31 ते 37 या वचनात काय म्हटलेलं आहे, देवाने या ठिकाणी काय केलेलं आहे, कान उघडणी केलेली आपली. काय म्हटलेलं आहे त्या अध्यायामध्ये, तुमच्या बोलण्यावरून तुमच्या अंतःकरणात दुष्टपणा असल्याचा पुरावा मिळतो, असा स्पष्ट इशारा येशूने पुरुषांना दिला होता. तुमच्या अंतःकरणात काय आहे, दुष्टपणा आहे असल्याचा पुरावा मिळतो, असा स्पष्ट इशारा येशूने पुरुषांना दिला. का बरं, पुरुषी पण माणसं आहेत ना, तुम्ही आणि मी पण माणूसच आहे. मग आम्ही काय पुरुषांसारखे आहोत का, पुरुषांसारखे आहोत का आपण. पुरुषांनी काय काय केलं तर सांगायचं वेळ नाही माझ्याकडे, विषय पण नाही माझा. पुरुषांना काय म्हटलं प्रभू येशू ख्रिस्त, आहो का म्हटलं असेल, कारण ते दुष्ट होते. त्यांच्या शब्दातनं काय निघत होतं, नेहमी अंतःकरण स्वच्छ नव्हतं, अस्वच्छ होतं. त्यांच्या शब्दातनं वेळोवेळी काय होत होतं, दुष्ट भावना बाहेर पडत होत्या, दुष्ट गोष्टी त्यांच्या शब्दाद्वारे बाहेर पडत होत्या. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त काय म्हटलेलं, आहो सापांच्या पिल्लांनो.
शब्दासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने निघणारे त्यांना सापांचे पिल्ले म्हटलेले. म्हणूनच सापाची मी अगोदरच सांगितलं तुम्हाला की आम्ही काय करतो, पोटाखाली आमचं काय असतं, विष असतं. तसं परुषांचं होतं प्रिय. आणि विशेष करून परुषी काय करत होते प्रियानो, त्यांचा कोणता पगडा होता, वेळोवेळी ते काय करत होते, पवित्र आत्म्याचं काय करत होते, पवित्र आत्म्याद्वारे काय करत होते, ते बोलत होते. पवित्र आत्म्याद्वारे बोलण्याचं पाप सर्वात मोठं प्रिय. सगळ्या गोष्टींची क्षमा होईल सांगितलेले, परंतु पवित्र आत्म्याच्या विरुद्ध जर का आम्ही पाप केलं, बोललो, तर तो इतकं मोठं पाप आहे की तिथं क्षमाच नाही. म्हणून परमेश्वर हे परुष होते, ते नेहमी वारंवार पवित्र आत्म्याचा काय करत होते, अपमान करत होते. म्हणून त्यांना प्रभू येशू ख्रिस्त सापांच्या पिल्लांना म्हटले. देवाचं वरती तोंडावरती त्यांना खाली ओटाखाली विष होतं त्यांचं. पवित्र आत्म्याचं नेहमी ते काय करायचे, अपमान करायचे. जर आज आम्हाला आमची जीभ नियंत्रणात ठेवायची असेल तर पवित्र शास्त्र आम्हाला काय सांगत आहे, आम्हाला आमची जीभ ताब्यात ठेवायची आहे, तर आम्हाला काय पाहिजे. 50व्या पेंटेकॉस्टच्या दिनी प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलं आहे, पवित्र काय दिलेलं आहे, आत्मा दिलेला आहे. आणि ह्या जिभेवर नियंत्रण ठेवण्यासाठी आम्हाला काय पाहिजे, पवित्र आत्मेचं मार्गदर्शन पाहिजे. आज प्रभू येशू ख्रिस्त आपणामध्ये नाही आहे, परंतु आज आम्ही चालत आहोत, आज आम्ही सगळ्या गोष्टी करत आहोत. कशाद्वारे करत आहोत, पवित्र आत्म्याद्वारे आज आपण तुम्ही आणि मी सगळ्या गोष्टी करत आहोत. प्रभू येशू ख्रिस्त गेला, द्वितीय आगमनात तो येणार आहे, परंतु आज आमचा मार्गदर्शक करता कोण आहे, पवित्र आत्मा आहे प्रियांनो. आणि या पवित्र आत्म्याला आपण आपल्या हृदयात घेऊ, पवित्र आत्म्याला या ठिकाणी आमच्या हृदयात त्याला बसू, की जेणेकरून पवित्र आत्मा आमच्या जीवेला काय करेल, नियंत्रणात ठेवून आम्हाला काय करेल, चांगल्या गोष्टी करण्याचं मार्गदर्शन करेल. यासाठी प्रभू आज या ठिकाणी काय सांगत आहे, आपली जीभ काय केली पाहिजे, आपण ताब्यात ठेवली पाहिजे. म्हणून या ठिकाणी आपण तुम्ही आणि मी काय केलं पाहिजे, तर आमच्या अंतःकरणात काय केलं पाहिजे, जिभेवर नियंत्रण ठेवायला पवित्र आत्मा आमच्यामध्ये प्रथमतः हवा आहे. तरच आम्ही आमच्या जिभेद्वारे पापापासून मुक्त राहू, वाईट गोष्टींपासून आम्ही दूर राहू आणि या जगामध्ये एक ख्रिस्ताचं लेकरू किंवा ख्रिस्ती म्हणून आम्ही काय करू, या जिभेद्वारे त्याचं स्तुतीस्तवन आणि इतरांना काय करू, चांगला मार्ग दाखवू. ख्रिस्ती प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या जीवनाद्वारे चांगला मार्ग दिला, त्याच पद्धतीचं तुम्ही आणि मी त्याचं लेकरू आहोत. तर आमच्या जिभेद्वारे आम्ही देखील काय होऊ, चांगल्या गोष्टी, इतरांना चांगले कामं आम्ही करू शकतो प्रियांनो. म्हणून आज तुम्ही आणि मी या जिभेवर नियंत्रण ठेवण्यासाठी पवित्र आत्म्याचं मार्गदर्शक मागूया आणि आपली जीभ ताब्यात ठेवण्याचा परमेश्वराकडे यासाठी प्रार्थना करूया. आपण प्रार्थना करूया. मी आपली दृष्टीवर पर्वताकडे लावितो, मला सहाय्य कोठून प्राप्त होते. आकाश आणि पृथ्वीचं निर्माण करता जो आमचं सहाय्य करता आहे, होय माझ्या देवबापा, यावेळी मी तुझ्याकडे येत आहे. तुझ्याकडे नम्र अंतःकरणाने प्रभू परमेश्वरा हे हृदय समर्पित करीत आहे. प्रभू परमेश्वरा, या हृदयात चांगल्या गोष्टी आमच्या घडीव प्रभू परमेश्वरा. या हृदयात प्रभू परमेश्वरा स्तुतीस्तवनांद्वारे प्रभू परमेश्वरा या हृदयात तुझी उपस्थिती असू दे प्रभू परमेश्वरा, की जेणेकरून या हृदयात पवित्र आत्मा आम्हास प्राप्त झाल्याद्वारे प्रभू परमेश्वरा आमच्या जिभेद्वारे ओठाद्वारे प्रभू परमेश्वरा आम्ही चांगले कृत्य करून एक ख्रिस्ती नातं प्रभू परमेश्वर या जगाला दाखवू. याकरिता आमच्या जिभेवर तू नियंत्रण कर आणि या जिभेचा ताबा तू घ्या अशी तुझ्या चरणी प्रार्थना करतो. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या गोडाने प्रिय नावात ही प्रार्थना केली म्हणून तो आहे. आमेन.